नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक कुलदेवी असते. या कुलदेवीची आपण मनापासून सेवा पूजा करत असतो. परंतु अनेक महिलांना एक मोठा प्रश्न असतो, आपण एवढी पूजा करूनही कामे का अडतात, घरात शांतता का नसते, मनासारखं का होत नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक खूप सोपा पण प्रभावी उपाय. हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे. फक्त मंगळवारी कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होतोय. कुलदेवी म्हणजे आपल्या घराची रक्षण करणारी शक्ती आहे. ती आपल्यावर लक्ष ठेवते, संकटातून वाचवते. पण आपण तिची योग्य सेवा केली नाही तर जीवनात अडथळे येतात. अचानक काम अडकणे, घरात वाद, पैशाची अडचण, मानसिक ताण हे सगळं कुठेतरी कुलदेवीच्या नाराजीचं संकेत असू शकतं. तर यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे. मंगळवार हा कुलदेवीचा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला हा उपाय मंगळवारी करायचा आहे. मंगळवारी कुलदेवीला आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे. ते फूल आपल्याला लाल रंगाचे अर्पण करायचे आहे. फक्त एक लाल फूल, पण श्रद्धेने आपल्याला ते अर्पण करायचं आहे. लाल फूलच का, तर लाल रंग हा शक्तीचा आणि देवीचा रंग आहे. मंगळवार हा देवीचा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी लाल फूल अर्पण केल्याने कुलदेवी लवकर प्रसन्न होते. तर हा उपाय कसा करायचा आहे, तर या उपायासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजेच आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपल्या देवघरामध्ये कुलदेवी आहे, तर त्या कुलदेवीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे एक लाल फूल घ्यायचं आहे. शक्य करून जास्वंदीचे फूल आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे. लाल फूल हे देवीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आवर्जून आपल्याला या दिवशी लाल रंगाचे फूल अर्पण करायचं आहे. कुलदेवीची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला मनात प्रार्थना करायची आहे. हे देवी, माझ्या सर्व अडचणी दूर करा, माझं जीवन सुखी करा. आणि ते फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. हे फूल अर्पण करत असताना मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे. फक्त एक दिवस नाही तर 7 मंगळवार आपल्याला ही सेवा करायची आहे. प्रत्येक मंगळवारी पूर्ण श्रद्धा, विश्वास ठेवून आपल्याला 7 मंगळवार ही सेवा करायची आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच आपल्या घरामध्ये शांतता वाढेल, अडकलेली कामे पूर्ण होतील. त्याचप्रमाणे तुमचं मन शांत होईल आणि आर्थिक अडचणी कमी होतील आणि देवीची कृपा तुमच्यावर राहील. खूप महिलांनी हा उपाय करून पाहिलेला आहे आणि त्यांच्या घरात सुद्धा भांडणं कमी झाली, अडकलेली कामे अचानक पूर्ण झाली. हे सगळं श्रद्धेची ताकद आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हालाही आयुष्यात बदल हवा असेल तर हा छोटासा उपाय नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच उपायांसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.